कथा गोष्ट त्या रात्रीची भाग 3. पण त्याच्यातला जनावर शांत झाला नव्हता. पुन्हा माझ्यावर झुकला. पुन्हा तेच. संपूर्ण शरीर चावून काढले. माझ्या शरीराचा एक भाग राहिला नव्हता ज्याला वेदना होत नव्हत्या. मला कळलं पण नाही त्याने किती वेळ माझ्या शरीराचे लचके तोडले. पण आता मला जगावंसं वाटत नव्हतं. मनाने तर कधीच मेली होती मी. फक्त शरीराने जिवंत होती. असंख्य वेदनांचे वार झेलत मी जगत होती. डोळे उघडे होते माझे. निपचिप पडून राहिलेली मी. अंगात त्राण नव्हता, तरी त्याला पाहण्याची उत्सुकता झाली. काय याने माझ्यासोबत असं केलं हे जाणून घ्यायचं होतं. मी पाहिलं त्याच्याकडे. पण त्याच्या चेहऱ्यावर त्याने केलेल्या कृतीबद्दल पश्चात्तापाचा काडी मात्र लवलेश दिसत नव्हता. तो त्याचे कपडे झाडत बाजूला झाला. माझ्या मनात एक नवीन उमेद जागी झाली. वाटलं आता नव्याने उठेन आणि आईसाठी जगेन. पण नाही, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. पुन्हा तो आला. यावेळी त्याच्या हातात लांब लचक काठीसारखं काहीतरी होतं. काय होतं कळलं नाही, पण त्या वस्तूने त्याने मला मारायला सुरुवात केली. डोक्यावर, पोटावर, हातावर सगळीकडे मारत होता. आणि मी रक्तबंबाळ होऊन पडली होती. का? का आणि का हाच प्रश्न मला पडत होता. मीच का? असा काय गुन्हा केला होता मी की माझ्या आयुष्यात हे घडलं? का? कधी कोणाच्या अध्यात्मामध्यात, कधी कोणाला उलटून नाही बोलले, कोणाचा अपमान नाही केला. साठी जगत होती ना मी, मग का माझ्या बाबतीत हे झालं? बरं, जेव्हा भर दरबारात द्रौपदीला वाचवायला देव आला, मग माझ्या मदतीला साधा एक माणूस नाही का पाठवता आला? कोण आहे मी? माझं नाव जाणून घ्यायचं आहे ना? तर मी आहे जगातल्या लाखो करोडो मुलींसारखी. मी तरुण आहे, लहान मुलगी आहे, वृद्ध महिला आहे. मग माझ्या अंगावर कोणतेही कपडे असोत, साडी, नऊवारी, सलवार सूट, मिनी ड्रेस किंवा छानसा प्रिन्सेसचा ड्रेस, प्रत्येक वेशातली मी छान दिसते, पण काही फायदा नाही. माझ्या शरीराला तोडून काढण्यासाठी माझं वय, माझा वेश हे काहीच मॅटर करत नाही. मॅटर करतं ते म्हणजे माझं लिंग. तो येणार, माझा बलात्कार करणार, दया आली तर जिवंत सोडेल, जर नाही तर मारायला मोकळा. पण प्रश्न पडतो, कधी थांबेल हे सगळं? समाप्त. हा लेख पूर्णतः काल्पनिक आहे, पण वास्तविक परिस्थितीशी निगडीत आहे. त्यामुळे काही चुका असतील तर माफ करा. आणि या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय शिवराय. लेखिका अंकिता भोईर.